नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या स्टिच इंडिया ऑनलाईन क्लासमध्ये। तर आपण जे शिकणार आहोत तो कटोरी ब्लाउजचा क्लास चालू आहे। यामध्ये आपले 3 व्हिडिओ जे आहेत ते पडलेले आहेत। तर मी माझी आधी ओळख करून देते। तर मी संगीता महाजन, गेले मी 20 वर्ष झाले फॅशन डिझायनर क्षेत्रामध्ये काम करत आहे, म्हणजेच क्लासेस घेत आहे। माझे स्वतःचं ब्युटिक आहे, प्लस माझे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीही क्लास चालू आहेत। तर मी तुम्हाला जो आणलेला आहे तो कटोरी ब्लाउजचा क्लास आहे। त्यामध्ये ज्या महिलांना कटोरी ब्लाउज जमत नाही त्या महिलांच्यासाठी आम्ही खास जो आहे आमच्या चॅनलवरती ज्यांनी सबस्क्राइब केले आहे त्यांचा ग्रुप बनलेला आहे। त्या ग्रुपमधून त्या जेव्हा ग्रुपमध्ये येतात तेव्हा त्यांना आपल्या जो व्हिडिओ पडलेला आहे त्यांची लिंक जी आहे ती लगेच जाते व त्यांना आपण शुक्रवार जो आहे त्या दिवशी आपण क्लास जो ठेवलेला आहे तो गुगल मीट वरचा ठेवलेला आहे। त्यामध्ये मी 4 दिवस सोमवारपासून ते गुरुवारपर्यंत जे काही शिकवणार आहे त्याचं जे तुम्हाला काय समजलं नाही किंवा तुम्हाला यामध्ये काय प्रॉब्लेम आलेला आहे हे तुम्ही शुक्रवारी जो होणार आहे आपला गुगल मीट लाईव्ह होईल त्यावेळेला तुम्ही यामध्ये सांगू शकता की हा प्रॉब्लेम आलेला आहे, तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्याचं मी डायरेक्टली तुम्हाला उत्तर देऊ शकेन। तर अशा पद्धतीने मी पहिल्यांदा लाईव्ह क्लास घेतला, पण लाईव्ह क्लासला काय होतं तर थोडासा आपल्याला नेटवर्कचा कदाचित प्रॉब्लेम येतो, त्यामुळे सर्व महिलांचा वेळ वाया जातो, आमचाही वेळ वाया जातो। त्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवूनच डायरेक्ट तुम्हाला रोजच्या रोज आम्ही अपलोड करत आहोत। तर जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही शुक्रवारी विचारू शकता। तुम्हाला सबस्क्राइब केल्याशिवाय तुम्हाला आमच्या ज्या ग्रुप आहे त्यामध्ये तुम्हाला ऍड केलं जाणार नाही। त्यासाठी तुम्हाला आधी चॅनलला सबस्क्राइब करायला हवं, बेल आयकॉनला क्लिक करायला हवं, जेणेकरून व्हिडिओ ज्या वेळेला पडेल त्यावेळेला तुम्हाला लगेच आपली लिंक समजेल। तर चला आता आपल्या विषयाकडे वळूया। तर मी तुम्हाला काल जो आहे तो बॅकचा पेपर कटिंग केलं होतं। फ्रंटचं जे पेपर कटिंग आहे ते मी आता कटिंग करणार आहे। तर याचा जर तुम्हाला ही मापे कशी टाकली हे पाहायचं असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये मी हे सर्व शिकवलेलं आहे। तर आता मी पेपर कटिंग करते, जो आपला डाट आहे तो कसा मायनस करायचा हे दाखवते। त्यावरून आपण कटोरी काढून कटोरी किती वाढवायची आहे ते पाहणार आहोत। त्यानंतर आपण कपड्यावरचं कटिंग, बाहीचं कटिंग करूया, त्यानंतर आपण कपड्यावरचं कटिंग करणार आहोत। तर अशा पद्धतीने आपलं जर हे पूर्ण क्लासेसचं शेड्यूल असेल तर चला आता आपण आजच्या क्लासला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा हा मी जो फ्रंटचा पार्ट टाकलेला आहे म्हणजेच कटोरीचं माप जे टाकलेलं आहे ते जर तुम्ही नवीन असाल, नवीन सबस्क्रायबर केला असाल तर तुम्ही पहिल्यापासून ते आतापर्यंतचे व्हिडिओ पूर्ण पहा। एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला वारंवार व्हिडिओ पाहावा लागेल। जिथे तुम्हाला समजलं नाही तिथे तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा रिकॅप करून तुम्ही पाहू शकता। तसेच त्याच पद्धतीने तुम्ही जशी मी मेजरमेंट टाकत आहे, ज्या पद्धतीने सांगितलेले आहे, किती छातीला किती टक्स घ्यायचा, किती उंची कोणत्या मापाला घ्यायची, ह्या पद्धतीने तुम्ही तुमचं ब्लाऊज कटिंग करण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे तुम्हालाही मी ज्या पद्धतीने करत आहे, जसं पद्धतीने स्टिच करत आहे किंवा जशा पद्धतीने कटिंग करत आहे त्या पद्धतीने कटिंग तुम्हालाही समजेल। तर आता आपण फ्रंटचा जो पार्ट आहे तो कट करूया। बॅकचा पार्ट आपण ऑलरेडी कट केलेला आहे, आता आपल्याला फक्त स्लीव कट करायची आहेत व फ्रंटचा जो पार्ट आहे तो कट करायचा आहे। तर फ्रंटचा पार्ट मी हा पूर्ण दाखवलेला आहे काल, तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। आता मी त्यात वेळ न घालवता ज्या महिलांच्या आतापर्यंत झालेला आहे त्यांचा पुढचा पार्ट हा शिकण्यासाठी त्या तयार होतील। तर पहिल्यांदा इथून आपण कट करायचा आहे। त्यानंतर पहा आपल्याला हा पार्ट इथून अशा पद्धतीने कट करायचा आहे। आता हा पार्ट थोडासा मोठा कट करायचा आहे, इथून आपल्याला घ्यायचा आहे व इथून कट करायचा आहे। त्यानंतर ही रेस्ट जी आहे ती कट करायची आहे। आता हा एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो मी बाजूला ठेवते। आता पहा कटोरी जी आहे ती कटोरी अशा पद्धतीने ही क्रॉस जी आहे ती कट करायची आहे। आता इथून आपल्याला टक्स मायनस कशा पद्धतीने करायचा आहे पाहू शकता। हा पार्ट अशा पद्धतीने जो आहे तो अशा पद्धतीने उचलून याच्यावरती ठेवायचा आहे।
पहा आपला टक्स जो आहे तो मायनस झालेला आहे. इथे मुंड्याचा आकार अगदी व्यवस्थित आलेला आहे. थोडासा लागला तर तुम्ही इथे आकार देऊ शकता. इथे आकार द्यायचा आहे हा. आता हा पहा थोडासा आपण फोल्ड केल्यामुळे म्हणजेच आपण ज्या वेळेला हा जो क्रीज मायनस करतो त्यावेळेला इथे सुद्धा आपण थोडासा आकार गोलाकार द्यायचा आहे. इतकंच आपल्याला आकार द्यायचा आहे. बाकी सर्व ह्या मापाने कट करायचं आहे. आता समोरचा गळा कट करूया. आधी करते मी. आता इथून आपल्याला जसा मुंड्याचा आकार आहे पहा, क्रीज जी आहे ती आपली मायनस झालेली आहे. म्हणजेच आपण जी चुनी येणार होतो ती ऑलरेडी चुनी ही घालवलेली आहे. तर आपल्याला समोरचा मुंडा इतकाच लागतो म्हणजे आपलं माप जे आहे ते अगदी परफेक्ट बसेल. या पद्धतीने तुम्ही ब्लाउज कटिंग करून स्टिच करा. लक्षात येईल की किती छान पद्धत मॅडमांनी दाखवलेली आहे. तसेच जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता की आवडलेला आहे, अजून काय सुधारणा करायला हवी किंवा तुम्हाला अजून काय शिकायला आवडेल हे तुम्ही कमेंट करून नक्कीच तुम्ही मला कळवू शकता. तर आता कटोरी जी आहे ती अशा पद्धतीने कट करायची आहे. आता इथे तुम्ही टाचणी मारू शकता किंवा तुम्ही इथे जो आपला गम असतो त्याने आपण अशा पद्धतीने किंवा चिकटपट्टीने चिटकवून घेऊ शकतो. तर मी ते टाचणी लावते. टाचणी देते का 2. आता इथे आपण अशा पद्धतीने टाचणी जी आहे ती लावायची आहे. आता इथे सुद्धा आपला टक्स आलेला आहे. हा कटोरीला सुद्धा आपण अशाच पद्धतीने टक्स घेणार आहोत. आता इथे तुम्ही म्हणाल की हा टक्स घेतल्यामुळे हे व्यवस्थित बसणार नाही, तर अगदी व्यवस्थित पद्धतीने हे बसतं. पाहू शकता तुम्ही. ज्या वेळेला तुम्ही हे पॅटर्न मी जे कट केलेले आहेत ते ज्या वेळेला तुम्ही स्टिच कराल त्यावेळेला लक्षात येईल की किती छान पद्धत आहे, किती परफेक्ट पद्धतीने शिकवलेले आहे. त्यावेळेला तुमचं कौतुक हे वेगळंच असणार आहे. कारण मला माझ्या जी कला आहे त्याच्यावर 100% विश्वास आहे. मला विश्वास आहे म्हणून तुम्हाला मी 100% विश्वासाने शिकवत आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे. आता हा जो कटोरा निघलेला आहे त्याला आपण कशा पद्धतीने वाढवायचा आहे ते पाहणार आहोत. तर हे आपण बाजूला ठेवूया. याला आपण योग पट्टी म्हणतो, याला आपण क्रॉस पट्टी म्हणत असतो. आता क्रॉस पट्टी जी आहे ती सुद्धा आपण पहा आता इथे वाढलेली आहे हा टक्स. तर आपण इथे अशा पद्धतीने जितकं तुम्हाला पाठीमागचा पार्ट जो आहे तो घ्यायचा आहे. हा पाठीमागचा पार्ट आपण इथे अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आता एक्स्ट्रा जे होतं ते आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपली क्रॉस पट्टी जितकी हवी आहे तितकीच आपल्याला मिळेल. समोरचा व पाठीमागच्या भागाला अगदी पुरेल अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टी जी आहे ती, कारण आपण टक्स घेण्यासाठी 2.5 इंच वाढवलं होतं तो पार्ट हा इथे वाढला जातो. तर आता पहा इथे ज्या वेळेला आपण टक्स घेणार आहोत इथे त्यावेळेला आपली क्रॉस पट्टी जी आहे ती अगदी व्यवस्थित पुरते. तर आता कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे ते पाहूया. तर हा पेपर घेतलेला आहे. तर ह्या पेपरवरती कटोरी जी आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे. जिथे आपल्याला अगदी व्यवस्थित ठेवता येईल अशा पद्धतीने आपण इथे ठेवूया. आता पहिल्यांदा सर्व साईडने आपण आखून घ्यायचे आहे. आता टक्स आपला 2.5 इंचाचा आहे त्यामुळे 2.5 इंचाचा निम्मा 1.25 इंच येतो. त्यामुळे आपल्याला इकडे 1.25 इंच व इकडे 1.25 इंच वाढवावं लागेल. ज्या वेळेला आपण टक्स 3 इंचाचा घेतो त्यावेळेला तुम्ही 1.5 इंच वाढवू शकता. आपण आता 2.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे तर आपल्याला 2.5 इंचाचा निम्मा म्हणजेच इकडे 1.25 इंच व इकडे 1.25 इंच अशा पद्धतीने टक्स वाढवायचा आहे. हा आपला जो आहे तो फरक आहे. आपण जे इतके दिवसची कटोरी शिकलेली आहे किंवा शिवलेली आहे तिथे आपण सरास आपण
1.5 इंचच इकडे 1.5 इंच व इकडे 1.5 इंच वाढवत असतो. तर असं न करता जिला जितका टक्स हवा आहे तितकाच आपण इथे वाढवायचा आहे. तर इथे मी 1.25 इंचावरती एक पॉइंट करते व इकडे सुद्धा मी 1.25 इंचावरती एक पॉइंट करून घेते. आता पहा, हा पार्ट माझा इथे अशा पद्धतीने वाढलेला आहे 1.25 इंच व हा पार्ट सरळ इथे अशा पद्धतीने वाढलेला आहे. आता ह्या दोन्हींच्या मध्ये घ्यायचं आहे, इथून व इथपर्यंत माप मोजायचं आहे. तर बरोबर आपलं जे मार्क आलेला आहे त्याचा निम्मा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर आता इथून सुद्धा आपल्याला पुन्हा 1.25 इंच वाढवायचा आहे. आता हा पॉइंट ह्या पॉइंटला अगदी व्यवस्थित जोडायचा आहे. जर तुमची छाती 40च्या पुढे असेल तर तुम्ही 3 इंच टक्स घेतलेला असेल तर इकडे 1.5 इंच व इकडे 1.5 इंच वाढवू शकता. जर छाती 42च्या पुढे असेल तर 3.5 इंचाचा टक्स असेल तर तुम्ही ते 2.25 इंच इकडच्या साईडला व 2.25 इंच इकडच्या साईडला वाढवायचं आहे. तर मी आता 35 इंचाची कटोरी जी आहे ती कट करत आहे. तर 35 इंचाची कटोरी कट करण्यासाठी मी इकडे 1.25 इंच व इकडे 1.25 इंच वाढवलेला आहे. आता हा पॉइंट सुद्धा अशा पद्धतीने जोडायचा आहे. हा पॉइंट इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे. आता हा अशा पद्धतीने जोडायचा आहे. इकडे वाढवण्याची आवश्यकता नाही. तर फक्त गोलाकार कशा पद्धतीने व्यवस्थित येईल याचा विचार करून आपण इथे जोडायचा आहे. तर आपली जी कटोरी आहे ती तयार अगदी व्यवस्थित झालेली आहे. आकार सुद्धा अगदी व्यवस्थित आलेला आहे. तर तुम्हाला मी कट करून त्याचा कशा पद्धतीने कटोरी तयार होईल हे सुद्धा दाखवते. आता पहा, इथे कटोरी जी आहे ती इथे तयार आहे. तर ही कटोरी पहिल्यांदा मध्य करायचं आहे. मध्य केल्यानंतर पाहायचं आहे की अगदी व्यवस्थित लाईन आलेली आहे का, समोरची पाठीमागची एकदा चेक करायची. त्यानंतर आपण इथे 1.25 इंच 1.25 इंचावरती इथे मार्क करायचं आहे. त्यानंतर उंचीला जे आहे ते 2.5 इंच घ्यायचं आहे इथून अशा पद्धतीने. व हा जो आहे तो आपण इथे टक्स मारतो. तर मी इथे फोल्ड करत आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे फोल्ड करत आहे. आता पाहू शकता मी अशा पद्धतीने उलट करून दाखवते तुम्हाला. आपली जी कटोरी आहे ती अगदी व्यवस्थित इथे तयार आहे. आता इथे क्रॉस पट्टी जी आपली आहे ती पाहू शकता. अशा पद्धतीने ठेवल्यानंतर अगदी व्यवस्थित आपल्याला दोन्ही सुद्धा आकार जे आहेत ते तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने आपली फुगीर व्यवस्थित कटोरी तयार व्हायला हवी. कुठेही चपटी नको, अगदी व्यवस्थित. आता इथलं सुद्धा अंतर तुम्ही मोजू शकता. आपण 3.5 इंच आलं होतं तर इथलं अंतर मोजायचं आहे. तर इथे पहा अगदी बरोबर 4 इंच अंतर आलेलं आहे. म्हणजेच तुमचं शिलाईसाठी ते 1/2 इंच जाणार आहे. म्हणजे जो तुमचा टक्स येणार आहे तो अगदी व्यवस्थित तुमच्या मिडल पॉइंटला बसणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अगदी परफेक्ट पद्धतीने कटिंग ब्लाउज वरून कशा पद्धतीने करायचं आहे हे दाखवलेलं आहे. तर हे मी कटिंग आता तयार केलेलं आहे. आता फक्त आपलं बाहीचं कटिंग राहिलेलं आहे. तर ते पाहूया. जर तुम्हाला कटोरी माझी जर ही अगदी परफेक्ट पद्धतीने बसणारी जर आवडली असेल तर नक्कीच तुम्ही ते कमेंट करू शकता की खरंच छान वाटलं किंवा तुम्हाला आवडलं, वेगळं काहीतरी शिकायला मिळालं, हे तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. तर आता ही आपला जो पॅटर्न आहे तो तयार झालेला आहे. आता खालच्या साईडला आपण योगपट्टी अशा पद्धतीने जोडतो. कारण इथे आपलं 1/2 इंच कमी होतं, इकडे आपलं 1/2 इंच कमी होतं. अशा पद्धतीने आपलं मार्क असतं. तर आता हे तयार करून आपली पाहायची कटोरी अगदी व्यवस्थित आलेली आहे का, तर इथे सुद्धा आपण एकदा चेक करायचं आहे.
तर इथे पहा आपले जे आहे ते मार्किंग इथून बरोबर आपल्याला 6 इंच मिळालेलं आहे. तर 6 इंच इकडे आपलं अर्धा इंच जाणार आहे. 6.5 आहे टोटल. इथून पहा 6.5 इंच आलेलं आहे. म्हणजे आपलं इकडे अर्धा इंच शिलाईसाठी जाईल, इकडे अर्धा इंच शिलाईसाठी जाईल. म्हणजे 5.5 इंचाची कटोरी अगदी परफेक्ट पद्धतीने तयार झालेली आहे. तर आता आपण बाही कशी कट करायची आहे, स्लीव कशी कट करायची आहे हे पाहणार आहोत. त्यासाठी हा बॅकचा पार्ट आहे. बॅकच्या पार्टमधून आधी पहिल्यांदा काय करायचं मी सांगते. तर जर तुमचा गळा 8 इंचापेक्षा खाली असेल तर तुम्हाला इथून वरून अर्धा इंच कमी करावं लागतं. ही तुमची महत्त्वाची टीप आहे. तर ही टीप लक्षात घ्या. जर तुम्ही म्हणजे कमी जास्त आपलं जर झालं म्हणजे आपला पाठीमागचा भाग कमी जास्त होतो, तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित आणायचं असेल तर जर गळा डीप असेल 8 इंचापेक्षा खाली असेल तर इथून शोल्डरमधून अर्धा इंच ह्या पद्धतीला कमी करायचं आहे. जर तुमचा गळा 7 इंचापर्यंत असेल तर तुम्हाला इथे फक्त पाव इंच कमी करायचं आहे. तर आता इथे गळा जो आहे तो 8 इंचापेक्षा खाली आहे. मी इथे बरोबर अर्धा इंच पॉइंट करून घेते व कमी करून घेते. आता इथून मी हे कमी केलेलं आहे. तर गळा आपण पहिल्यांदाच वाढवला होता अर्धा इंचने, त्यामुळे गळ्यामध्ये काही फरक येत नाही. पाहू शकता गळा जो आहे तो 9 इंच अगदी व्यवस्थित आहे. आता पाठीमागचा भाग कट करण्यासाठी आपण हा जो पार्ट आहे तो मोजून घ्यायचा आहे. तर हा पार्ट किती आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने गोलाकार पद्धतीने मोजायचा आहे. तर इथे बरोबर आपल्याला 9.5 इंच येत आहे अंतर. पुन्हा एकदा चेक करा की किती आलेलं आहे. हे चेक अगदी व्यवस्थित पद्धतीने करायचं आहे. मी जशा पद्धतीने टेप वळवत आहे त्या पद्धतीने टेप वळवण्याचा प्रयत्न करा. आता पहा बरोबर 9.5 इंच आलेला आहे. तर 9.5 मधून आपल्याला 1 इंच वजा करायचं आहे. म्हणजे किती आलं तर इथे पहा 9.5 इंच इथे आलेलं आहे. तर 9.5 मधून 1 इंच वजा केल्यानंतर आपल्याला 9.5 इंच अंतर येईल. तर 9.5 इंच आपल्याला बाहीची रुंदी म्हणजे काय तर हा भाग आपण जोडतो, जिथे आपण बाही जोडतो त्याला आपण बाहीची रुंदी असं म्हणतो. आणि बाहीचा घेर हा इथे असतो. तर हे मार्जिन जे असतं आपलं जास्त असतं, हे मार्जिन जे असतं ते कमी असतं. तर आपण मुंडा जो आहे तो अशा पद्धतीने मोजलेला आहे. तर त्यातून आपण 1 इंच वजा केलेला आहे. ज्यांचा 11 येईल तर 11तून 1 वजा करा, तुम्हाला 10 इंच भेटेल. जर तुमचा 9 इंच आला असेल तर त्यातून 1 इंच वजा करा, तुम्हाला 8 इंच मिळेल. अशा पद्धतीने हा जो आकार आहे तो आकार मोजायचा आहे. त्यातून आपण 1 इंच वजा करायचा आहे. आता आपण पेपर घ्यायचा आहे. आता बाहीचं माप टाकणार आहोत. तर पेपर अशा पद्धतीने घेतलेला आहे. त्याला आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. पॅटर्न मी बाजूला ठेवते, सगळीच अडचण नको आपण इथे करायला. तर इथून मी आता पाठीमागचा आकारातून 1 वजा केल्यानंतर 9.5 इंच येतं. तर 9.5 इंचाची इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, घडी घ्यायची आहे. तर पाहू शकता किती आलं. तर 9.5 इंच अगदी व्यवस्थित. आता 9.5 इंच अंतर मोजून हा चौकोन तयार करून घेतला आहे. तर बाहीची उंची किती होती तर बाहीची उंची आपली 5.5 इंच तयार होती. तर 5.5 प्लस मी 1 इंच सांगितलं होतं. तर आपण पहिल्यांदा 5.5 इंचाला खूण करूया. तर इथे 5.5 इंच घेतलं. त्यानंतर आपल्याला अस्तरचं ब्लाऊज शिवायचं आहे. त्यासाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, म्हणजे 6.5 इंचावरती 1 पॉइंट करायचा आहे. आता इथे 6.5 इंच आपण घेतलेला आहे. इथे जो शेवट संपत आहे. तर मी आता आधी पहिल्यांदा हा चौकोन काढून घेते, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात येईल. जितकी उंची हवी आहे तितका आपण अशा पद्धतीने एक चौकोन कापडच काढून घेते. जर तुम्हाला उंची जास्त हवी असेल तर तुम्ही ते 9 इंच 10 इंच घेऊ शकता. मी ज्या पद्धतीने माप टाकत आहे त्याच पद्धतीने तुम्ही टाकू शकता.
आता इथे जितकं अंतर आहे तिथेच इथे सुद्धा तितकंच अंतर आहे, पाहू शकता 6.5 इंच. ही सुद्धा आपली एक रेष आखून घेतलेली आहे. अगदी व्यवस्थित कापड पॅटर्न व्यवस्थित काढून ठेवा. एकदा भाईचं कटिंग करून ठेवला तर तुम्हाला दुसऱ्या वेळेला सुद्धा वापरता येईल. तर आता इथून हा भाईची म्हणजे पेपरची घडी झाली. भाई काढत असताना अशा पद्धतीने पेपरची घडी घालून घ्यायची आहे. पाठीमागचा आकार जितका आलेला आहे त्यातून 1 इंच वजा करायचा आहे. तर 8.25 इंच आलेला आहे. 8.10 वजा 1 8.9 इंच आलं. त्यानंतर इथे भाईचा उतार जो आहे तो 3.5 इंचाला 1 पॉइंट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथून पहा ह्या टोकापासून 1 इंचावरती 1 पॉइंट करणार आहोत. इथून आपल्याला सरळ जितकं मार्जिन ठेवलेलं आहे तिथे सरळ आपण 1.5 इंच, जितकं 2 इंच ठेवला असाल तर 2 इंच सरळ रेष आखा. मी 1.5 इंच मार्जिन शिलाई ठेवलेलं आहे त्यामुळे 1.5 इंचासाठी सरळ रेष आखून घेते. त्यानंतर हा आकार जो आहे तो ह्या आकाराला अगदी व्यवस्थित जोडायचा आहे. आता ही जी रेष आलेली आहे त्याचा मध्य करून घ्यायचा. आता पहा 7 इंच आलेला आहे, त्याचा मध्य आपण अशा पद्धतीने करायचा आहे. आता ह्या 2 इंचाही मध्य करून घ्यायचा. इथे अशा पद्धतीने पॉइंट करून घेऊ शकता तुम्ही. आता आपण आकार देण्यासाठी काय करायचं तर इथून सुरुवात करून आपण अशा पद्धतीने जाऊ. इथून पहा अशा पद्धतीने घेऊन इथून आपण अशा पद्धतीने आकार असणार आहे. हा आपला आतला आकार होईल. त्यानंतर दुसरा आकार जो होईल तो अशा पद्धतीने होईल. जरासं थांबवलं वरती पण थांबलं ना. पॉइंट करून घेते जरासं. पॉइंट चुकलायला आवाज येत नाही ना. तिकडे हे बंद केलं ना माईक इकडे कनेक्ट. आता पहा पहिल्यांदा आपण सर्व करून घेतलं. त्यानंतर याचा मध्य घेतला. त्यानंतर पुन्हा ह्या दोन्हींचे मध्य करून घेतले. त्यानंतर हा जो मधला जो पार्ट आहे तिथे खाली अर्धा इंच आपण पॉइंट करून घेतला. अगदी व्यवस्थित भाई समजण्यासाठी किंवा येण्यासाठी तुम्ही ह्याचं थोडंसं प्रॅक्टिस केला म्हणजे आपल्याला नक्कीच जमेल अगदी व्यवस्थित कशी बनवायची आहे ते. आता कशा पद्धतीने आकार द्यायचा आहे पाहू शकता. अशा पद्धतीने हा पार्ट घेऊन आपण इथून अशा पद्धतीने जोडायचा आहे. आता आतला आकार देण्यासाठी इथून अशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर आपली ही जी बाही आहे ती अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे. आता भाईचा घेर जो आहे तो 6 इंच आला होता. तर भाईचा घेर आपण इथून टाकायचा आहे. तर इथे 6 इंच घ्यायचा आहे. त्यानंतर जितकी भाईचा घेर असेल त्याचा निम्मा प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर हा पॉइंट ह्या पॉइंटला जोडायचा आहे. हा पॉइंट ह्या पॉइंटला जोडायचा आहे. आता आपण कट करून घेणार आहोत. कट करण्यासाठी इथून आपण अशा पद्धतीने सुरुवात करायची आहे.
आता ओपन करायचा आहे हा पार्ट. इथून आपण अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता पाहू शकता समोरचा व पाठीमागचा भाग अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे. इथे सुद्धा पहा अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे. अंतर इथून थोडंसं किंचित आपल्याला आकार द्यावा लागेल. म्हणजे जी आपली शिलाई करत असताना आपलं जे कमी जास्त होतं तर ते कमी जास्त न होता अगदी पॉईंट टू पॉईंट हा पार्ट अगदी व्यवस्थित जुळला पाहिजे. त्यामुळे ज्या वेळेला शिलाई करतो, ज्या वेळेला आपण ब्लाऊज फिटिंग म्हणजेच बाही जोडत असतो त्यावेळेला एक भाग जास्त होतो, एक भाग कमी होतो, असा प्रॉब्लेम येतो. तर हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हा जो पार्ट आहे तो अगदी व्यवस्थित करून घ्यायचा. नंतर हा जो आहे तो शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा मी हे अस्तर घेतलेला आहे. पेपर कटिंग मी दाखवलेलं आहे. जर तुम्ही पहिल्यापासून आत्ताच जर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही मागचे माझे व्हिडिओ जे 3 बनवलेले आहेत ते पूर्ण पहा. एकदा बघितल्यानंतर लक्षात येणार नाही तर तुम्ही रिकॅप पहा. एक 8 दिवस सलग तुम्ही व्हिडिओ पाहत राहिलात तर तुम्हाला नेमकं काय केलेलं आहे हे लक्षात येईल. आता आपण फक्त ब्लाऊजवरून मापे शिकत आहोत. आता आपण जे पुढचा पॅटर्न घेणार आहोत ते मेजरमेंट प्रमाणे म्हणजेच बॉडी मेजरमेंट प्रमाणे आपण फक्त मापे घेणार आहोत व त्यावरून मापे टाकण्याचा प्रयत्न म्हणजेच मी तुम्हाला शिकवेन. तर चला आता पहिल्यांदा आपण अस्तर कटिंग करायचं आहे. म्हणजे जे आपण आता कटिंग दाखवलेलं आहे ते कटिंग कशा पद्धतीने ठेवायचं असतं व कशा पद्धतीने आपण कटिंग करायचं असतं हे सुद्धा पाहणार आहोत. अस्तर जे आहे ते अगदी व्यवस्थित इथे हंतरून घेतलेलं आहे. तर त्या अस्तरवरती आपण आधी प्रेस करून घ्यायचं आहे. नेहमी अस्तर घेतला म्हणजे त्याला प्रेस करून घ्या. प्रेस करणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या ज्या चुन्या असतात त्या निघून जातात व कटिंग जे आहे ते अगदी परफेक्ट होत असतं. तर हा जो पाठीमागचा भाग आहे तो आपण इथे अशा पद्धतीने घेणार आहोत. हा भाग आपण इथे ठेवायचा आहे. अगदी व्यवस्थित घडीच्या साईडला घडी आली पाहिजे अशा पद्धतीने आपण इथे पार्ट ठेवणार आहोत. व आपण चॉकच्या साह्याने किंवा खडूच्या साह्याने अशा पद्धतीने डॉट डॉट मारत जात आपण इथे अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. आता इथून सुद्धा आपल्याला कटिंग जो आकार आहे तो आकार अशा पद्धतीने सर्व देऊन घ्यायचा आहे. अस्तर नेहमी परफेक्ट कटिंग करायचं आहे. लाइनिंग जर थोडंसं जास्त कटिंग झालं तरी काय हरकत नाही, पण अस्तर जे असतं ते अगदी व्यवस्थित कटिंग करायचं असतं. आता इथे आपण क्रीज मायनस केलेली आहे म्हणजेच आपल्या समोरच्या साईडला जी चुनी येते ती चुनी इथे येणार नाही. तुम्ही सुद्धा पेपर कटिंग नक्कीच माझ्याप्रमाणे केला असाल. ते पेपर कटिंग तुम्ही आज अशा पद्धतीने ठेवून कटिंग करायचं आहे. याला आपण योगपट्टी म्हणतो. तर योगपट्टी सुद्धा आपली कटिंग झालेली आहे. आता हा कटोरा जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आता इथे किंचित सुद्धा मापे कुठेही वाढवून घेण्याची आवश्यकता नाही, कारण आपण जे आहे ते सर्व आपण व्यवस्थित वाढवून घेतलेलं आहे. आता आपण हा जो क्रॉस पट्टी आहे ती क्रॉस पट्टी काढायची आहे. तर क्रॉस पट्टी जी असते ती नेहमी 2 काढायची आहेत, म्हणजे 4 काढायच्या आहेत. सिंगल सिंगल अशा पद्धतीने 4 पट्ट्या घ्यायच्या आहेत. आपण इथे बाही जी असते ती ह्या कडेला अशा पद्धतीने इथे ठेवायची आहे व बाहीचं सुद्धा कटिंग करायचं आहे. कॅमेरा बघ व्यवस्थित. आता बाही इथे ठेवलेली आहे. आता अजून एक पेपर जो आहे तो इथे तुम्ही डबल सुद्धा घेऊ शकता, पण फिनिशिंगचं करायचं असेल तर व्यवस्थित कशा पद्धतीने करायचं आहे हे पाहणार आहोत.
आता इथे सुद्धा अजून एक आपली इथे क्रॉस पट्टी बसत आहे, ती इथे मी काढून घेते. तुम्हाला जर शंका वाटत असेल क्रॉस पट्टीमध्ये तर थोडीशी किंचित तुम्ही इथे अशा पद्धतीने वाढवून घेऊ शकता. पण माझं माप करेक्ट आहे, मी याच पद्धतीने इथे ठेवत आहे. अगदी करेक्ट पद्धतीने तुम्हाला माप शिकवलेलं आहे, त्यामुळे वाढवण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आता जे पॅटर्न काढलेले आहेत ते मी कटिंग करून घेते. पहिल्यांदा घडीच्या साईडला आपण गळा ठेवला होता, गळ्याची रुंदी आपण 2 इंच टाकलेली आहे. आता का टाकली, जर नवीन असाल तर तुम्ही नक्कीच पाठीमागचा व्हिडिओ पहा, म्हणजे किती का कशासाठी घेतलं आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. कापड जे घेतलेलं आहे ते मी ते अस्तर जे आहे ते 1 मीटर घेतलेलं आहे व ब्लाऊज पीस सुद्धा कमीत कमी 1 मीटर घ्यायचा. कमी घेतला तर तुमची बाही जी आहे ती आज आपली कमी आहे तर ती कमी बसेल, पण जर तुमचं जर तब्येत जास्त असेल तर तुम्हाला इथे 80 सेंटीमीटर मध्ये ब्लाऊज बसणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला 1 मीटर कापड घेणं आवश्यक आहे. मुंड्याची पहा चुनी आपण डायरेक्ट कमी केलेली आहे. आता ही सुद्धा लाईन जी आहे ती अशा पद्धतीने कट करायची आहे. आता इथे चेक करायचं आहे अगदी व्यवस्थित आहे का, तर पाहू शकता अगदी व्यवस्थित आहे. मध्याला इथे एक नॉच मारायचा आहे, समोरची साईड जिथे आहे तिथे सुद्धा एक नॉच मारायचा आहे. आता हे एक्स्ट्राचं कापड आहे, यामध्ये आपण जी आहे ती कमरेची पट्टी कट करणार आहोत. तर कमरेची पट्टी कट करण्यासाठी आपण कंबर जी आहे ती अशा पद्धतीने पाहायची आहे किती आहे, त्या पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचं असतं. तर उरलेलं जर कापड असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण क्रॉस पट्टी काढून कंबर जी आहे ती कट करू शकतो. पट्टीच्या साहाय्याने आपण इथे कंबरपट्टी काढून घ्यायची आहे. आता हे अंतर जे असतं ते हे अंतर 1.5 इंचापर्यंत आहे, तर सॉरी 2 इंच आहे. तर आपल्याला 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे. त्यासाठी आपण इथून 1.5 इंचावरती मी आखून घेते. अशा पद्धतीने सरळ 1.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे.
1.25 इंच चालतं, 1.5 इंच चालतो, 2 इंच हे खूप जास्त होतं. आता हे जे एक्स्ट्राचं कापड ठेवलेलं आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. इकडे आपलं 1/2 इंच कमी होईल व इकडच्या साईडला आपलं 1/2 ते 1/4 इंच कमी होईल. ही आपली कंबरपट्टी झालेली आहे. आता समोरच्या साईडला आपण जी बटनपट्टी व काजपट्टी लावतो त्यासाठी सुद्धा आपण इथेच आत्ता काढून घ्यायचं आहे. तर 2 इंच रुंदी आहे, तर इथून आपण सरळ अशा पद्धतीने जी आपण हुक पट्टीसाठी करत असतो ते काढून घ्यायचं आहे. इथे उंची पूर्ण घ्यायची आहे. ज्या वेळेला आपण माप टाकतो त्यावेळेला आपोआप, त्यावेळेला मी कटिंग जे दाखवलीन किंवा स्टिच करत असतो त्यावेळेला आपोआप हे कशा पद्धतीने कमी करायचं आहे हे पाहणार आहोत. तर आता हे एक्स्ट्राचा जे कापड उरलेलं आहे ते आपण बाजूला ठेवायचं आहे. जे मेन कापड आहे ते आता कटिंग करून दाखवते मी. तर हे जे आहे ते अस्तर आहे, सॉरी मेन फॅब्रिक आहे, त्याच्यावरती आपण सर्व पॅटर्न जे कट केले आहेत ते ठेवायचे आहेत. आता डिझाईन जशा पद्धतीने असते त्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज जो आहे तो बसवायचा असतो. तर डिझाईन अशा उभ्या पद्धतीने आहे, तर मी उभ्या पद्धतीने ब्लाऊज जो आहे तो पाठीमागचा भाग ठेवलेला आहे. नंतर सर्व पॅटर्न जिथे ऍडजस्ट होतात तिथे आपण ठेवायचे असतात. आता जी बाही आहे ती अशा पद्धतीने बसते का आधी चेक करायचं. तर इथे आता आपला हा पॅटर्न इथे अशा पद्धतीने घ्यावा लागेल, कारण इथे जे आहे ते आपलं माप जे आहे ते इथे बसेल. आता हा पॅटर्न आपण इथे ठेवणार आहोत. क्रॉस पट्टी जी आहे ती आपण इथे ठेवायची आहे. 2च क्रॉस पट्ट्या काढण्याची आवश्यकता आहे, तर इथे काढते व उरलेली ही जी आहे ती काज बटन पट्टी करण्यासाठी आपण इथे शिल्लक ठेवायचं आहे. चालू कर. तर आता हे सर्व पॅटर्न ठेवलेले आहेत. आता आपण कट करायचं आहे. अगदी गळा जर आपल्याला तिथेच पलटी करायचा असेल तर अगदी ज्या पद्धतीने आपलं कटिंग आहे त्याच पद्धतीने करेक्ट कट करायचं आहे. कमी जास्त करू नये, जितकं आहे तितकं कट करायचं आहे इथे. जर तुमचं कापड जे आहे ते म्हणजे कॉटन नसेल किंवा धागे जाणारे असतील तर तुम्ही मेन कापड जे आहे ते थोडंसं एक्स्ट्रा 1.5 इंच घेऊ शकता. पण लाइनिंग जे आहे ते हे कापड जे आहे ते अगदी व्यवस्थित तेवढंच घ्यायचं आहे. आता इथे गोटपट्टी किंवा क्रॉसपट्टी जी आपण लावणार आहोत किंवा आत जी पट्टी टाकणार आहोत ती अस्तरची टाकणार आहोत, त्यामुळे इथे गोटसाठी कापड इथे आवश्यक नाही. तर गोटसाठी कापड इथे गोट न घेता पट्टी कशी लावायची ती पाहणार आहोत. कटिंग परफेक्ट करायचं आहे. पाहिजे तर तुम्ही इथे टाचण्या लावू शकता, म्हणजे आपलं जे आहे ते अजिबातच इकडे तिकडे कापड होणार नाही. टाचण्या लावून घ्यायच्या आहेत.
आता हे जे कापड आहे ते आपण इथे क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे. आता हे आपलं हुक पट्टी व काच पट्टी करण्यासाठी आपल्याला हे कापड उरलेलं आहे. तर याची रुंदी पाहू शकता. इथे रुंदी जी आहे ती 2 इंच आहे. पहा इथे टेपच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते. पहा इथे जे आहे ते इथे 2.5 इंच आहे, पण तुम्ही ते 2 इंच सुद्धा 2 इंच घ्यायचे आहे बरोबर आपल्याला. अशा पद्धतीने आपलं कटिंग जे आहे ते तयार झालेलं आहे. आता तर ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची याच्यावरून ही पद्धत मी कटिंग करून दाखवलेली आहे. तर उद्याच्या भागाचं हेच आपण कटिंग स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे हे पाहणार आहोत. नंतर आपण 32 इंचाची छातीचे कटिंग दाखवते. सुरुवातीपासून तुम्हाला कटिंग दाखवते. तुम्हाला आजचा अभ्यास असा असणार आहे की याचा तुम्ही रिकॅप 2 वेळा पहा म्हणजे तुम्हाला कटिंग लक्षात येईल. त्यानंतर तुम्ही जे आहे ते मी ज्या पद्धतीने मुंडा काढायला शिकवलेला आहे म्हणजे 28 छाती असेल तर 28/6 प्लस त्यामध्ये अर्धा इंच अशा पद्धतीने तुम्ही 28 छातीपासून ते 42 किंवा 46 जर तुमची छाती असेल तिथपर्यंत तुमचा जो आहे तो पूर्ण टेबल सूत्र जे आहे ते तयार झालं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. तर चला आजचा क्लास मी इथेच थांबवते. धन्यवाद.